एक दिवस तुम्ही तुमचा मोबाईल वापरत असताना अचानक तुम्हाला एक व्हॉट्सअप आणि एक फेसबुकवर मेसेज येईल, एक अननोन नंबरवरून। डीपीमध्ये सुंदर गोंडस, जिला पाहता क्षणी आपली नजर तृप्त होईल अशा मुलीचा फोटो असेल। तुम्ही कितीही सक्त असू द्या, तुम्ही त्या मेसेजचा रिप्लाय देणार आणि असंच बोलत बोलत ती सुंदर मुलगी बोलेल, व्हिडिओ कॉल करूया का। काही दिवसांनी ती मुलगी तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल आणि अचानकपणे रोमॅन्टिक होईल आणि न कळत तुम्ही ही रोमॅन्टिक होऊनच जाल आणि त्यानंतर खरा गेम सुरू होईल। तुम्ही न कळत नको ते चाळे व्हिडिओ कॉलवरून बसून करू लागतात। ती सुद्धा तुम्हाला पूर्ण सॅटिस्फाईड करेल आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती तुम्ही जो व्हिडिओ कॉलमध्ये पराक्रम केलेला आहे ते तिने रेकॉर्ड केलेला असेल। तो व्हिडिओ तो किंवा ती तुम्हाला पाठवेल आणि पैशाची मागणी करेल। जर पैसे नाही दिले तर ती तुम्हाला ब्लॅकमेल करेल किंवा तो तुम्हाला ब्लॅकमेल करेल। तुमच्या नातेवाईकांना तुमचा व्हिडिओ पाठवेल। तुम्ही जर लाजेपोटी पैसे सगळे पुरवाल मग काय होणार ते तुम्हालाही माहीत आहे। तर ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी काय करावे? सगळ्यात अगोदर अननोन नंबर व्हेरीफाय करून नंबर द्यावे। जर तुम्ही खतरो के खिलाडी असाल ना, तुम्हाला जर करायचं असेल ना व्हिडिओ कॉल, कॅमेरा बंद ठेवून करा। तिकडून ती तुम्हाला कॅमेरा चालू करायला सांगेल तर तुम्ही कॅमेरा ब्लँक करा। पण तरीही तुम्ही चूक केलीच तर सर्वात अगोदर सायबर क्राईमकडे तक्रार करायची आणि जर तिने तुमच्या किंवा त्याने तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवला तर त्यांना सांगायचं हे मी नाहीच आहे किंवा ही मी नाहीच आहे, हे कोणीतरी आहे, ते काय एडिटिंग केलेली आहे। पैशाची मागणी अजिबात पूर्ण करू नका। सावधान रहे, सतर्क रहे। सबक एक को सीख हम सबको। जय हिंद।